नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मंडळी, येत्या शुक्रवारी 15 ऑगस्ट आहे, आपला स्वातंत्र्य दिन आहे। आता हा स्वातंत्र्य दिन आहे ना सेलिब्रेट करायचा आहे। आता आपलं तर आहे ना फूड चॅनल आहे, म्हटल्यावर आपण फूड थ्रू सेलिब्रेट करणार आहोत। म्हणूनच या खास दिवसासाठी आपण एक स्पेशल रेसिपी करणार आहोत, ते पण 3 रंग वापरून। झेंड्यामध्ये आहे ना नारंगी, पांढरा आणि हिरवा असे 3 कलर असतात, म्हणूनच हेच रंग आपण आहे ना आपल्या रेसिपीमध्ये वापरलेले आहेत। ती रेसिपी आहे तिरंगी पुरी। 3, 2, 1 स्वातंत्र्य दिन विशेष आपण आहे ना तिरंगी पुरी म्हणजे 3 कलरची पुऱ्या करणार आहोत। त्यासाठी आपल्याला 3 बाउल इकडे मैदा घेतलेला आहे मी। आता आपण पहिला ना पांढऱ्या कलरचा आहे ना ह्याच्यासाठी पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी मी 1 बाउल आहे ना ह्याच्यात मैदा घेतलेला आहे, 1 चमचा बारीक रवा, चिमूटभर हिंग, इथे मी ना अगदी पाव चमचा किंवा 1 ते 2 चिमूट आहे ना ओवा घेतला, असा तो क्रश करून ह्याच्यात घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ। आता सुकं जिन्नस आपण आधी मिक्स करूया। मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी यूज करून आपण आहे ना पुरीसाठी घट्ट पीठ मळून घेऊयात। घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। आता अगदी थोडंसं तेल टाकून आपण आहे ना पीठ मळून घेऊयात, म्हणजे काय आहे ना ग्रीज होईल सगळीकडे। आता पांढऱ्या कलरचा आपला गोळा तयार आहे, तो आपण बाजूला ठेवून घेऊया। आपण आता आहे ना ऑरेंज कलरचा आहे ना पीठ भिजवणार आहे। त्यासाठी मी काय केलंय की गाजर आहे ना छानपैकी उकडून त्याची पेस्ट केलेली आहे। अंदाजे इकडे आहे ना आपण अर्धी वाटी घेतली आहे, जशी लागेल आपल्या पिठाला तशी आपण 1-1 चमचा घेऊयात। आता ऑरेंज कलरची कणिक भिजवून घ्यायची, त्यासाठी आपण आहे ना सेमच आहे ना भांड घेतलेलं आहे। त्यात आपण 1 बाउल मैदा, 1 चमचा बारीक रवा, पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर आपण ओवा घेतला, असा हातावर क्रश करून घेऊया। तिखट चव येण्यासाठी अगदी थोडीशी लाल मिरची पावडर म्हणजे अर्धा चमचा घातली आहे मी। आता मी 2 चमचे आहे ना गाजराची पेस्ट घालून घेते, जशी लागेल तशी आपण अर्धा-1 चमचा आपण घालून घेऊया। आपण हे पीठ भिजवण्यासाठी आहे ना पेस्टचा वापर करणार आहोत, पाण्याचा अजिबात वापर करणार नाहीये, म्हणजे काय होतं की परफेक्ट कलर येईल। आता आपण पीठ आहे ना घट्ट मळून घेऊयात। घट्ट पीठ मळून झालेलं आहे। आता थोडंसं तेल घालून आपण आहे ना परत एकदा छान मळून घेऊयात। ऑरेंज कलरचा गोळा तयार झालेला आहे, आपण बाजूला ठेवूयात। आता आपण ना तिसरं पीठ मळणार आहे ग्रीन कलरचं। त्यासाठी काय केलंय मी, पालक आहे ना ब्लांच करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। पालक आणि गाजराची प्युरी कशी करायची ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करते। आता आपण तिसरं पीठ भिजवणार, त्यासाठी याच सेम बाउल मध्ये आपण 1 बाउल मैदा घ्यायचा आहे, त्यात 1 चमचा रवा, 1 चिमूट आपण आहे ना ओवा घेतलेला आहे, तो असा क्रश करून घालूया। चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर हिंग, इथे मी हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, तर प्लेनच केलेली आहे, लसूण वगैरे टाकला नाही। तुम्हाला हवे असेल तर लसूण टाकू शकता, जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकू शकता। आता इथे मी 1 चमचा टाकलेली आहे, 2 चमचे पालकाची पेस्ट। आता आपण हे मिक्स करून घेऊया। जर खूप डार्क होत असेल तर काय करायचं, पालकाची पेस्ट न घालता थोडंसं पाणी घातलं तरी चालेल। आणि जर म्हणजे बाकीचं ना युजली ऍक्च्युली काय होतं की आपण पाणीच्या ऐवजी आहे ना पेस्टमध्येच आपण भिजवणार आहोत, पण बऱ्याच वेळा काय होतं की पेस्ट जर डार्क होत असेल ना तर थोडंसं पाणी यूज करायचं, म्हणजे आपल्याला मीडियम कलर असा येऊन जाईल। ह्याचं पण आपण पीठ छान घट्ट मळून घेऊया। ग्रीन कलरचं पण आपण पीठ मळून घेतलंय, थोडंसं तेल घालून आपण मळून घेऊया। मस्त ग्रीन कलरचं पीठ मळून झालेलं आहे।
मस्त असा ना 3 कलरचं पीठ मळून घेतलेलं आहे आपण. आता 15 मिनिटं आपण ना छान मुरायला ठेवूया, त्याच्यावर झाकण ठेवून. 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण काय करूयात, हे जी तिन्ही पिठं आहेत ना छानपैकी परत मळून घेऊयात, म्हणजे छान थोडीशी घट्टसर होतात आणि मऊ होतात. तिन्ही पिठं छान मळून घेतलेली आहेत आणि असा रोल केला. आता आपल्याला काय करायचंय की ह्याचे 2 पार्ट करायचे. असं आपण ना सुरीनी छानपैकी ना कट करून घेऊयात. मी तुम्हाला दाखवते. हे कट करून घेतलेले आहेत. आता काय करूयात की नेहमीप्रमाणे आपण असे गोळे करून घेऊयात सगळ्याचे. जे मस्त आहे ना ह्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आपण. आता हे जे 3 गोळे आहेत ते आपण बाजूला ठेवूया. आता तिन्ही ह्याच्या आपण आहे ना पोळ्या लाटून घेऊ. पहिला आपण आहे ना व्हाईट कलरचा गोळा घेऊया. पांढरी पोळी लाटून झालेली आहे, मीडियम लाटलेली आहे. आता ही आपण बाजूला ठेवूया. हिरवी पोळी लाटून झाली, आता ही पण बाजूला ठेवूया. आता तिसऱ्या कलरची म्हणजे ऑरेंज कलरची पोळी पण लाटून घेतली. आता काय करायचंय आपल्याला की थोडंसं आहे ना हाताला मी तेल लावून घेतले, ते फक्त ह्याला स्प्रेड करूयात. त्याच्यावर आपण आता पांढरी पोळी ठेवून घेऊया. असं ना थोडीशी प्रेस करून घेऊयात आणि आधी कसं आपण तेल लावलं होतं एक्झॅक्टली तसंच थोडंसं एक बोट आहे ना तेल घेऊन सगळीकडे स्प्रेड करूयात. आता ह्याच्यावर ना ग्रीन कलरची पोळी ठेवून घेऊया. ही पण अशी हलक्या हाताने प्रेस करूयात आणि थोडंसं तेल ह्याला पण लावून घेऊया. आता काय करायचं, ही जी साईड आहे ना तर ह्याने आपण आहे ना रोल करायचा, असा घट्ट जवळ रोल करायचा, म्हणजे काय होतं ते सुटत नाही ना अजिबात. असा रोल केला ना की अर्धा इंचाचे असे आहे ना कट्स मारून घ्यायचे. मी सगळे ना कट करून घेतलेत. त्यातला मी एक तुम्हाला ना पीस दाखवते. हे बघा, अप्रतिम असे आहे ना 3 कलर आलेले आहेत. बाकीचे जे 3 कलरचे आपण आहे ना गोळे बाजूला ठेवले होते त्याच्या पोळ्या करून सेम अशा पद्धतीने आपण आहे ना पीसेस कट करून घेऊया. आता आपण पुऱ्या लाटून घेऊ. थोडीशी कणिक किंवा मैदा तुम्हाला जे हवे ते तुम्ही त्याच्यावर घालू शकता आणि नेहमीप्रमाणे अशा जाडसर थोड्याशा पुऱ्या लाटून घेऊयात. मस्त आपण अशी मीडियम ह्याची आहे ना जाडीची आपण अशी छान लाटून घेतलेली आहे. बाकीच्या पुऱ्या पण अशाच लाटून घेऊया. आपण पुऱ्या अशा सगळ्या छान लाटून घेतलेल्या आहेत. आता पुऱ्या तुम्ही आहे ना प्रेस मशीन जे असतं ना पापड प्रेस मशीन त्याच्यात प्रेस करून घेतल्या ना तरी चालेल, उलट पटपट होतात. आता आपण पुऱ्या तळायला घेऊया. पुऱ्या तळण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल कडकडीत तापवून घेतलंय आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. आता आपण एक पुरी त्यात घालून घेऊया. पुरी जी आहे ती मीडियम फ्लेमवरच तळायची, म्हणजे काय होतं माहितीये का की अजिबात आहे ना तेल शोषून घेत नाही. जर बारीक गॅसवर केली की मग तेल शोषून घेते आणि मोठ्या गॅसवर केली तर पुरी जळते. पुरी अगदी 5 ते 7 सेकंदात तळून झालेली आहे. जास्त लाल करायची नाही, म्हणजे आपले जे कलर जे आहेत 3 कलर ते छान दिसतात. अशा प्रकारे आपण आहे ना बाकीच्या पुऱ्या सुद्धा छान खमंग तळून घेऊया. मंडळी, 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन विशेष अशी तिरंगी पुरी तयार आहे. मस्त अशी आहे ना टम्म फुगलेली आणि खुसखुशीत पुऱ्या आपण इकडे सर्व करून घेतल्यात. या तुम्ही एखाद्या टोमॅटो सॉस, लोणचं, चटणी कशावरही सर्व करू शकता. काय मंडळी, कशी वाटली ही कलरफुल मस्त हेल्दी पुरी? हो, आता ह्याच्यात ना तुम्हाला असं वाटेल की अरे मैदा वापरलाय. काय होतं माहिती का, मैद्याने ना हे कलर्स जे आहेत ते छान उठून दिसतात म्हणून आपण मैदा वापरलेला आहे. आणि आपण ही स्पेशली आहे ना 15 ऑगस्ट साठी करत आहोत. पण इतर वेळेला जर तुम्ही केली तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता. आणि आपण अजून एक गोष्ट तुम्ही मार्क केली आहे का की आपण कुठलेही आर्टिफिशियल कलर किंवा फूड कलर वापरलेले नाहीयेत. नॅचरल भाज्यांचे कलर वापरून केलेली ही पुरी आहे. सो नक्की ही खुसखुशीत पुरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. जय हिंद.